नमस्कार. ओनली एज्युकेशन फक्त शिक्षण या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यमाला या घटकाविषयी माहिती पाहिलेली आहे. तर आज आपण आपत्ती व्यवस्थापन या संदर्भात माहिती पाहणार आहोत. चला पाहूया. आपत्ती 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात तीव्र भूकंप झाल्याने हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. जुलै 2005 आठवला की आजही मुंबईकरांच्या अंगावर काटा उभा राहतो. कारण त्यावेळी मुसळधार पावसाने नदीचे पाणी तुंबल्याने महापूर येऊन लोकांचे बळी गेले. जुलै 2014 मध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव दरड कोसळल्याने डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाले. तेथील डोंगरकडा कोसळल्याने माती दगड यांच्या ढिगाऱ्याखाली अनेक माणसे गाडली गेली व मृत्युमुखी पडली. नोव्हेंबर 2015 मध्ये तामिळनाडूत झालेल्या अतिवृष्टीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. आपत्तीचे मानवनिर्मित व नैसर्गिक हे मुख्य दोन प्रकार आहेत. भूकंप भूगर्भातील हालचालीमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते आणि त्यांची परिणती भूकंप लाटामध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात. अशी भूकंप कवचामध्ये कंपनी होणे यालाच भूकंप म्हणतात. भूकवचामध्ये कंपने होणे यालाच भूकंप म्हणतात. भूकंपासाठी अन्य कारणाबरोबरच मोठी धरणे व खाणकाम ही प्रमुख मानवी कारणे आहेत असे मानले गेलेले आहे. महापूर हे संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहेत. अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारे पाणी नदीच्या पात्राबाहेर जाते तेव्हा पुराचे संकट ओढवते. बेसुमार पाऊस झाला की मोठ्या शहरातील पाणी निचरा करणारी व्यवस्था अपुरी पडते आणि त्यामुळे गटारे तुंबतात. पाणी रस्त्यावर पसरते आणि आसपासच्या परिसरात व घरातही शिरते. कोण काय करते? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची 2005 मध्ये स्थापना करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात नियोजन करण्याचे काम ही संस्था करते. उपाययोजना मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्ती उद्भवण्यापूर्वी व उद्भवल्यास आपण काय दक्षता घ्यायला हवी हे पाहू. 1 नंबर, रेडिओ टीव्हीवरील बातम्याकडे सतत लक्ष ठेवा. बॅटरीवर चालणारा रेडिओ मोबाईल वापरा. हवामान खात्याने दिलेल्या सूचना काळजीपूर्वक ऐका. www.imd.gov.in या वेबसाईटचा वापर करा. ढगफुटी अथवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावर दरडी कोसळतात, टेकड्या डोंगर खचतात आणि खाली येतात. अशा वेळी आश्रयासाठी डोंगर पायथ्याशी थांबू नका. नदीला पूर आला की नदीकाठच्या परिसरात घरात न थांबता अन्यत्र सुरक्षित जागी आसरा घ्या. शक्यतोवर उंचावर थांबा. वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नका किंवा वाहने पुढे नेऊ नका. भूकंपामध्ये रस्ते दुभंगतात, जमिनीला भेगा पडतात, रेल्वेचे रूळ उखडले जातात. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना पुढचा मार्ग व्यवस्थित असल्याची खात्री करा. मदत केंद्र किंवा छावणीला आसरा घ्या, जेणेकरून औषधे, अन्नाची पाकिटे, पाणी, प्रथमोपचार इत्यादी मदत लवकर मिळू शकते. आगीपासून बचावासाठी शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्थानक या ठिकाणी अग्निशामक नळकांडे वापरा. असे होऊन गेले. 19व्या शतकात जे विलार्ड गिब्स या शास्त्रज्ञाने पदार्थाची वैशिष्ट्ये ही त्यांच्या अवस्थांवर आणि कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात हे दाखवून दिलेले आहे. त्यानंतर उत्कलन पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते आणि फरशीवर सांडलेले पाणी हळूहळू आपोआप वाळते हे आपल्याला माहीत आहे. बाष्पीभवन पाण्याच्या पृष्ठभागावरून होते. मग पाणी उकळते तेव्हा काय होते? पाणी जसजसे गरम होते तसतसे त्यांचे तापमान वाढते आणि बाष्पीभवन अधिकाधिक जलद गतीने होऊ लागते. शेगडीवर ठेवलेल्या पाण्याचे उष्णतेची एक पातळी गाठली की पातेल्यातील सर्व भागातून पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागते. म्हणून वाफेचे बुडबुडे भराभर पृष्ठभागापर्यंत येताना दिसतात आणि ती वाफ हवेत मिसळते. इथं बघा तापमापी दिलेला आहे, बर्नर दिलेला आहे आणि टेम्परेचर दिलेला आहे 20°C, त्यानंतर 50°C आणि 100°C पाणी उकळलेले दाखवलेलं आहे. यालाच पाण्याची उकळणे किंवा उत्कलन म्हणतात. शुद्ध पाण्याचे समुद्र सपाटीला उत्कलन 100°C तापमानाला होते. हा पाण्याचा उत्कलांक होय. म्हणजेच पाणी तापवले असता
100 अंश सेल्सिअसला ते पूर्णतः तापते आणि त्यामुळे त्यालाच पाण्याचा उत्कलांक असे म्हणतात. म्हणजे 100 अंश सेल्सिअस हा पाण्याचा उत्कलांक बिंदू आहे. पाण्याची वाफ थंड झाली तर एका तापमानाला वाफेचे पुन्हा पाणी होते आणि या क्रियेला संघनन म्हणतात. वाफेचे संघननही 100 अंश सेल्सिअसलाच होते. म्हणजेच पाण्याचा उत्कलनांक व संघनन बिंदू हा एकच आहे. गोठण. फ्रीजमध्ये किंवा बर्फावर ठेवलेले पाणी थंड होत जाते आणि त्यांचे तापमान कमी कमी होते आणि एका ठराविक तापमानावर पाणी आणखीन थंड न होता त्याचा बर्फ बनू लागतो, म्हणजेच ते गोठू लागते. ज्या तापमानावर हे घडते त्याला पाण्याचा गोठण बिंदू म्हणतात. पदार्थाचे तापमान 0 अंशहून कमी होऊ शकते. उदाहरणार्थ फ्रीजच्या फ्रीझरमधील हवेचे तापमान सुमारे -18 अंश सेल्सिअस असते आणि 0 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असल्यास ते उणे अंश सेल्सिअस मध्ये सांगतात. बर्फाला उष्णता मिळाली की तो वितळू लागतो, म्हणजेच त्यांचे पुन्हा द्रवात रूपांतर होते. यालाच विलयन म्हणतात. बर्फाचे विलयनही 0 अंशलाच होते. म्हणजेच पाण्याचा गोठण बिंदू व विलय बिंदू हे एकच आहे आणि तो 0 अंश सेल्सिअस आहे. अवस्थांतरांचे विविध उपयोग. पॅराफिन वॅक्स म्हणजेच मेण वितळून मेणबत्त्या बनतात. गोठवलेल्या कार्बन डायऑक्साईड सूक्ष्म बर्फ आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी उपयोग होतो. द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग रक्तपेशी व पशुचे रेत टिकवून ठेवण्यासाठी होतो. वाळू वितळून काच बनवली जाते. सोने चांदी यांच्यापासून दागिने बनवण्यासाठी हे धातू वितळवले जातात. अवजारे बनवण्यासाठी लोखंड वितळावे लागते. संप्लवन. उष्णता मिळाल्यावर आयोडीनचे स्थायी रूप खडे वितळत नाहीत तर त्यांचे थेट वायूत रूपांतर होते. आयोडीन वायूचे कण नरसाळ्याच्या पृष्ठभागावर आदळले की ते पुन्हा थंड होतात आणि पुन्हा स्थायी रूपात काचेला चिटकून राहतात. म्हणजेच उष्णता मिळून स्थायी रूप आयोडीनचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत हस्तांतर होते आणि स्थायी रूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे याच अवस्थांतराला संप्लवन असे म्हणतात. डायरेक्ट स्थायूमधून वायूमध्ये रूपांतर होणे याला संप्लवन असे म्हणतात. विद्युत वाहकता कशाला म्हणतात? धातूमधून वीज वाहते. सर्व धातू विजेचे कमी अधिक प्रमाणात वाहक असतात. या गुणधर्माला विद्युत वाहकता असे म्हणतात. उष्णता वाहकता. धातूच्या तुकड्याला एका ठिकाणी उष्णता दिली तरी काही वेळात तो पूर्ण तुकडा गरम होतो, म्हणजेच धातू उष्णतेचे वहन करतात. याला उष्णता वाहकता म्हणतात. नैसर्गिक पदार्थ. निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना नैसर्गिक पदार्थ म्हणतात. त्यापैकी पहिल्या गटातील पदार्थ हे सजीवापासून उपलब्ध होतात आणि सजीवापासून मिळणाऱ्या पदार्थांना जैविक पदार्थ म्हणतात. हवा, माती, पाणी हे पदार्थ सजीवापासून मिळत नाहीत, त्यांना अजैविक पदार्थ असे म्हणतात. चामडे, लोकर, ताग, कापूस या पदार्थात काय फरक आहे? जे पदार्थ प्राण्यापासून मिळतात त्यांना प्राणीजन्य पदार्थ म्हणतात, तर वनस्पतीपासून मिळणाऱ्या पदार्थांना वनस्पतीजन्य पदार्थ असे म्हणतात. मानवनिर्मित पदार्थाची उदाहरणे. एक इथे चार्ट दिलेले आहेत. वापराचे क्षेत्र, त्यानंतर पूर्वीचे नैसर्गिक पदार्थ आणि आताचे मानवनिर्मित पदार्थ. आता बघा, बांधकामासाठी पूर्वीचे नैसर्गिक पदार्थ आहेत बांबू, दगड, माती, लाकूड, नारळांच्या जावळ्या आणि चुना. आताचे मानवनिर्मित पदार्थ आहे विटा, सिमेंट, कॉन्क्रीट, गॅल्व्हनाइज्ड पत्रे, मातीचे कौले, प्लास्टिक किंवा ॲस्बेस्टॉसची पत्रे. लेखन साहित्यामध्ये बघा, पूर्वीचे नैसर्गिक साहित्य आहे झाडाच्या साली, भुर्जपत्रे, झाडाची पाने, वनस्पतीच्या टणक खोडापासून लेखण्या, धूळपाट्या, दगडी पाट्या, गुहामधील दगडी भीती, माती व वनस्पतीचे नैसर्गिक रंग. आणि मानवनिर्मित आहेत प्लास्टिक, धातू यापासून बनवलेले पेन, पेन्सिली, कागद, वह्या इत्यादी. धागे, कापूस, रेशीम आणि लोकर. त्यानंतर मानवनिर्मित आहे नायलॉन धागा आणि रेयॉन धागा. रबर. नैसर्गिक रबर हे रबराच्या झाडाच्या चिकापासून मिळते. या चिकाला लॅटेक्स असे म्हणतात. रबराला विशिष्ट गंध व पांढरा रंग असतो. असे होऊन गेले चार्ल्स गुडियर
चार्ल्स गुडियरच्या हातून रबर आणि गंधकाचे मिश्रण चुकून पेटत्या स्टोव्हवर पडले. स्टोव्ह विझल्यानंतर रबराचे अधिक टणक व कमी ताणले जाणारे असे स्वरूप झाल्याचे त्याच्या लक्षात आले. हाच प्रयोग पद्धतशीरपणे करून त्याने व्हल्कनायझेशनचा शोध लावला आणि रबराच्या टणक टायर्समुळे दळणवळणात क्रांती झाली आहे. कागद, गवत, लाकूड, चिंध्या तसेच रद्दी, कागद अशा पदार्थांचे सेल्युलोज धागे एकमेकात गुंतल्याने त्यांचे जाळे तयार होऊन बनलेला पदार्थ कागद होय आणि हे धागे सेल्युलोज धागे म्हणून ओळखले जातात. माहित आहे का तुम्हाला, भारतात वर्तमानपत्रासाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना 1955 मध्ये नेपानगर म्हणजेच मध्य प्रदेश येथे स्थापन झाला. सोनगड गुजरात येथे कागद तयार होतो आणि महाराष्ट्रात चंद्रपूर जवळ बल्लारपूर येथे कागद कारखाना आहे. रेशीम, रेशीम हा नैसर्गिक धागा रेशीम कीटकांच्या कोशापासून मिळवतात. एका कोशापासून 500 मीटर ते 1300 मीटर पर्यंत लांबीचा धागा मिळतो. रेशमाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन प्रथम चीनमध्ये सुरू झाले असे म्हणतात. नायलॉन, या धागाचा शोध न्यूयॉर्क व लंडन येथे एकाच काळात लागला, म्हणून न्यूयॉर्कने एन आणि वाय व लंडनचे LON ही अध्यक्षरे एकत्रित करून त्याला नायलॉन असे नाव देण्यात आले. नायलॉनचे धागे चमकदार, मजबूत, पारदर्शी आणि जलरोधी असतात. वस्त्र निर्मिती, मासेमारीची जाळी आणि दोरखंड इत्यादी तयार करण्यासाठी हे धागे वापरतात आणतात. रेयॉन, कापूस व लाकडाचा लगदा सोडियम हायड्रॉक्साईड नावाच्या रसायनामध्ये विरघळून एक द्रावण तयार केले जाते आणि या द्रावणापासून यंत्राच्या साहाय्याने हे धागे मिळवतात. यांना मजबूती आणि चकाकी असते म्हणून त्यांना कृत्रिम रेशीम असे म्हणतात. सूर्यकिरणासारखे चमकदार या अर्थाने रेयॉन शब्द वापरतात. पोषक तत्वे आणि अन्य पदार्थ, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे आपल्या अन्नातील पोषक तत्वाचे मुख्य प्रकार आहेत. आपण खातो त्या विविध अन्न पदार्थांमध्ये ही पोषण तत्वे वेगवेगळ्या प्रमाणात असतात. त्यापैकी काही अधिक माहिती घेऊया. खनिज उपयोग, स्त्रोत आणि अभावजन्य विकार. बघा, लोहाचा उपयोग आहे तर शरीराच्या सर्व भागापर्यंत ऑक्सिजनचे वहन करणे. स्त्रोत आहेत मांस, पालक, सफरचंद आणि मनुका, यामध्ये लोहाचे सर्वात जास्त प्रमाण असते. आणि अभावजन्य विकार म्हणजेच लोहाची जर कमतरता असेल तर आपल्याला ॲनिमिया म्हणजेच पांडुरोग आणि सतत थकवा वाटणे हे आजार होतात. कॅल्शियम व फॉस्फरस, याचा उपयोग आहे दात हाडे मजबूत करणे. याचा स्त्रोत आहे कॅल्शियमचा दूध, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि मांस. आणि जर याचा अभाव असेल कॅल्शियमचा तर दात खराब होणे, हाडे ठिसूळ व कमकुवत होणे हे आजार उद्भवतात. आयोडीन, उपयोग आहे वाढीचे नियंत्रण, शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया. स्त्रोत आहे आयोडीनचा मनुका, बीन्स, मासे, मीठ, समुद्रातून मिळणारे. आणि अभावजन्य म्हणजे आयोडीनच्या अभावी आपल्याला गलगंड हा रोग होतो. त्यानंतर पोटॅशियम व सोडियम व पोटॅशियम, शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे, चेतासंस्था व स्नायू क्रिया चालू ठेवणे हे आहेत. मीठ, चीज, पालेभाज्या, फळे, डाळी आणि अभावामुळे स्नायूची अकार्यक्षमता निर्माण होते. त्यानंतर बघा, हे आयोडीन आहे ना, आयोडीन म्हणजेच वाढीचे नियंत्रण, उपयोग आणि शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करण्याचं काम आयोडीन करते. आणि आयोडीन आपल्याला मनुका, बीन्स, मासे, मीठ, समुद्रात मिळणारे अन्नपदार्थ याच्यामध्ये असते ना. आयोडीनच्या अभावामुळे आपल्याला गलगंड हा रोग होतो. यानंतरच्या धड्यामध्ये आपण जीवनसत्व या संदर्भात माहिती पाहूया. थँक्स फॉर वॉचिंग.